नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील नागरिकांना तत्काळ पोलीस मदत मिळावी तसंच कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील तुमरकोटी गावात नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या नव्या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील सुरक्षेला बळ मिळणार असून नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होण्यास मदत होईल। तुमरकोटी आणि परिसरातील अनेक गावं ही दुर्गम आणि जंगलमय भागात येत असल्याने गुन्हेगारी घटना, नक्षल कारवाया तसंच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब होत होता। ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने तुमरकोटी इथं पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला। या मदत केंद्राच्या माध्यमातून परिसरात गस्त वाढवण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे। तसंच नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे। आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद वाढवून त्यांना सुरक्षा आणि कायद्याविषयी जागरूक करण्यावरही भर दिला जाणार आहे। पोलीस मदत केंद्र सुरू झाल्यानं महिलांची सुरक्षा, दळणवळण मार्गावरील देखरेख तसंच शासकीय योजनांची अंमलबजावणी सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर या उपक्रमामुळे परिसरातील शांतता आणि विकास प्रक्रियेला गती मिळेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या नव्या पोलीस मदत केंद्राचा आढावा घेतला। 1 जानेवारी 2024ला आमचे 10 उपविभाग माओवाद इफेक्टेड होते। मागचे वर्ष आम्ही उत्तर गडचिरोलीला क्लिअर केलेलं आहे। यावर्षी आमचे 3 दलम संपुष्टात आणलं आहे। फक्त एक कंपनी नंबर 10चे 10 लोक शिल्लक राहिलेला आहे। त्यांना पण मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही पण आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये या, अन्यथा आम्ही आमची नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करू आणि मार्च 2026 पर्यंत जे केंद्र सरकारची डेडलाईन आहे ते पूर्ण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे।